मॅडम नमस्कार. आत्ता आपण माळवाडी या ठिकाणी असणाऱ्या एका कार्यालयामध्ये आहोत. आज या ठिकाणी 29 मार्च 2026 रोजी प्रेमगंध विश्व आयोजित एक दिवसीय ध्यान साधना शिबिराचे आयोजन होतं. काय सांगाल, आपण या ठिकाणी उपस्थित होता, प्रथमतः आपली ओळख सांगावी. माझं नाव शैला प्रमोद जाधव आहे. मी स्वारगेटवरून आलेले आहे. तर मला ह्या शिबिराविषयी सांगताना म्हणजे खूप आनंद होतो आहे, कारण हे जे शिबिर आहे प्रेमगंध, तर ह्याच्यामधून आपल्याला म्हणजे आत्ताचं जे लाईफ खूप धावपळीचं चालू आहे, तर ते कसं जगायचं आणि तरुण पिढीला एक संदेश द्यायचा म्हटलं तर तरुण पिढीने जे आता नैराश्यात चाललेले आहे, तर ह्या शिबिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप अशी पॉझिटिव्हिटी येते आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती पूर्ण असं सोल्युशन निघते इथं आल्यानंतर. बरं, आणि काय सांगाल, साधारण किती नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि काय एक संदेश वेगळा मिळाला असेल? आज या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर 1000च्या वरतीच आकडा असेल, म्हणजे लोक आलेली. आणि खरं तर 50% लोक तर नक्कीच याच्यातून समाधान सॅटिस्फॅक्शन घेऊनच गेलेले आहेत, कारण इथं आल्यानंतर जी त्यांना ऊर्जा मिळाली, ज्या साधना घेतल्या, मानी ज्या साधना घेतल्या किंवा गुरुदेवांनी जे संदेश दिलेले आहेत त्याच्यातून नक्कीच त्यांना पॉझिटिव्हिटी आलेली आहे, त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळालेली आहे. बरं, साधारण तळेगावमध्ये असे हे जे ध्यान शिबिर आहे साधारण कितवं आहे आपले? हे साधारणतः मला वाटतं 5वं वगैरे शिबिर असेल. बरं, आता अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिक त्रस्त असतात, म्हणजे आपण एक जीवन जगताना आपल्याला पैशाला जास्त महत्त्व देतं, परंतु आरोग्याला एक दुय्यम स्थान दिलं जातं. या ठिकाणी एक वेगळं पण असेल तर याच्यामधून काय सिद्ध होईल किंवा नागरिकांनी काय म्हणजे नक्की आरोग्य जपायला हवं, पैसा महत्त्वाचा आहे, काय सांगा? नाही, मला ह्या शिबिरातून एवढंच सांगायचं आहे की इथं कशासाठी या. पैसा तर माणूस कसाही कमवतं आणि तुम्हाला हॉस्पिटलला गेल्यानंतर पैसा हा घालावाच लागतो, म्हणजे तुमची परिस्थिती असो किंवा नसो, तुम्ही कर्ज काढता, ऑपरेशन करता, पण इथं आल्यानंतर तुम्हाला पैशाला महत्त्व न देता माणुसकीचं कसं दर्शन होतं ते हे प्रेमगंधमधून कळतं आहे. आणि तुमचं किती मोठं म्हणजे ब्लॉकेजेस असोत, मणक्याचे आजार असोत किंवा कोणताही मोठा आजार असो, तर प्रेमगंधमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला साधना करायला लावतात, जे श्वसनाच्या साधना ज्या आपण करतो त्याच्यातून तुमचे आजार 100% पूर्ण होतात. आणि ह्याची इथं खात्री चॅलेंज देऊन आमचे गुरुदेव सांगत असतात की तुमचे आजार आम्ही बरे करणार. तर ह्या प्रेमगंधाचं खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला मेडिसिन न घेता फक्त तुम्ही साधना केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होतो आणि गुरुदेवांचे विचार ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये काय पॉझिटिव्हिटी येते हे तुम्हाला प्रेमगंध शिकवतं. नक्कीच मॅडम, धन्यवाद. आणि अजून एक मला सांगायचं आहे, प्रेमगंधमध्ये यायचं असेल, तुम्हाला जर आयुष्य बेधुंद होऊन जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रेमगंधमध्ये या, कारण आमचे जे गुरुदेव आहेत ते एक ज्ञानाचा असा अथांग सागर आहेत. म्हणजे तुम्ही फक्त इथं यायचं, विश्वास ठेवायचा, जसे आमचे गुरुदेव सांगतात की सगळं सोपवून द्या, तर तुम्ही लहान बाळासारखं सगळं सोपवून द्या आणि बेधुंद होऊन जगा. मला हाच संदेश सगळ्या लोकांना द्यायचा आहे. नक्कीच मॅडम, धन्यवाद. थँक्यू सो मच.